नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने हरभऱ्याची भाजी बनवत आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरची घ्यायची, मिक्सरला वाटून घ्यायची. कढईत तेल घ्यायचे, 2 चमचे जिरे टाकायचे. थोडं तडतडले झाले की मग वाटलेला लसूण मिरचीचं वाटण टाकायचं. थोडं हलवून घ्यायचं. हलवून झालं नंतरून शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. थोडं दरदर पिसलेलं टाकायचं म्हणजे थोडी छान चव लागते. थोडंसं हलवून झालं त्यात एक ताट घ्यायचं, त्यात 1 वाटी भाजी घ्यायची. थोडं कुस्करून घ्यायचं. 2 चम्मच बेसन पीठ घ्यायचं. थोडं चोळून घ्यायचं. त्याला एकजीव करून घ्यायचं. पिठाला पीठ एकजीव करून घेऊन झालं, कढईमध्ये थोडंसं 2 चम्मच मीठ टाकायचं. मीठ टाकून झाले थोडं हलवून घ्यायचं. हलवून झालं की त्यात 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. एक उकळी येऊन झाली त्यात आपण पीठ भाजी हटून घेऊ. छान उकळी आलं ना मस्त भाजीला चव येते. त्यात हटायचं आपण. उन्हाळ्यामध्ये कसं हिरवा भाजीपाला भेटत नाही, त्यासाठी आपण मस्त ही भाजी बनवत आहोत. खूप चवदार, खूप पौष्टिक आहे ही भाजी. पोटाला थंडावा देते. तुम्ही पण याची नक्की चव घेऊन बघा. खूप चविष्ट लागते. मी जास्त साहित्य वापरलं नाही, थोडंच वापरलं, कारण की जास्त साहित्य टाकले की जास्त चव लागत नाही. ही भाजी जेवढं सिंपल बनवाल तेवढी छान लागते. असं छान उकळी येऊन गेलं की थोडं मस्त लागतं बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.